पूजाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मग काय मजेत आहात ना सगळे? सध्या सुट्ट्या चालू आहेत। मी एकदा गोव्यात गेल्यावर नवीन डेझर्ट ट्राय केला होता। आईस्क्रीम आणि हॉट जामून मस्त लागलं म्हणून मी ते करून दाखवत आहे। एकदमच छान लागतं। आज आपण असं आईस्क्रीम बनवणार आहोत, ते पण 1.5 कप दुधापासून। मुलं खाऊनच खुश होतील। बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा पण भारी लागणार। आता आपण उकळलेलं दूध घेतलेलं आहे, ते साई सकटच घेतलेलं आहे। 1.5 कप घ्यायचं आहे। त्यातलं थोडं दूध आपल्याला बाजूला काढून ठेवायचं। आता हे गॅसवर ठेवून उकळायला ठेवूया। हलवत राहायचं असं साई सकटच। मस्त भारी आईस्क्रीम आपलं तयार होणार आहे। दुधाला उकळी आलेली आहे। आता यात आपल्याला 4 ते 5 चमचे साखर घालून घ्यायची आहे। साखर पण विरघळून घ्यायची आहे। हलवतच राहायचं आहे। आता आपण दूध बाजूला काढून ठेवलेले ना, त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची। थंडच दूध आहे आपलं, मगाशी आपण यात काढून ठेवलेलं ना, त्यामुळे थंड दुधात घातल्यामुळे काय होतं, ते लवकर विरघळतं, गाठी होत नाही। 2 चमचे मिल्क पावडर पण घातलेलं आहे। सगळं आता मिक्स करून घ्यायचं चांगलं, म्हणजे गाठी होऊ द्यायच्या नाही आहे। थंड दुधात घातल्यामुळे गाठी होत नाही। आता आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। यात गाठी पण नाही झालेल्या आहे। साखर घालून पण 2 मिनिटं झालेले आहे। साखर पण विरघळलेली आहे। आता आपण कस्टर्ड आणि मिल्क पावडर मिक्स केलेलं दूध आहे ना, ते हलवून त्यात घालायचं आहे। थोडं थोडं घालायचं आहे। सगळं घालून घेतलेलं आहे। आता हलवत राहायचं आहे। यामुळे काय होतं, दूध लवकर घट्ट होतं, पण कमी दुधात पण आपल्याला जास्त आईस्क्रीम आपलं तयार होतं। ही एक ट्रिक आहे, तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा। मुलांना खूपच आवडेल। बाहेरूनच विकत आणलंय का असं विचारतील। 5 मिनिटं दूध उकळल्यावरच बघू शकता तुम्ही घट्ट झालेलं आहे किती, कारण आपण यात कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर घातलेली आहे। कोटिंग वर दिसत आहे ना। अजून 1-2 मिनिटं उकळल्यावर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे। आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे। आता इथं आपलं कस्टर्ड मिक्सर थंड झालेलं आहे। आता याला थंड झाल्यावर एक आईस्क्रीमचा बॉक्स घेतलेला आहे इथं। तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता प्लॅस्टिकचं, आणि त्यामध्ये सगळं ओतून घ्यायचं आहे। सगळं ओतून याला 1 तासासाठी झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। आता हे सेट झाल्यावर आपण पुढची प्रोसेस करणार आहे। आता 1 तास झालेला आहे। आईस्क्रीम पण सेट झालेला आहे, बघू शकता तुम्ही। ते आता एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे। आणि फ्रेश क्रीम घेतलेलं आहे मी इथं। फ्रेश क्रीम उघडल्यावर वरचं जे दूध निघतं ना, ते काढून घ्यायचं, आणि मगच खालचं क्रीम असतं ना, ते आपल्याला घ्यायचं आहे। ते अर्धा कप घातलेलं आहे। त्यामुळे आपलं आईस्क्रीम सॉफ्ट होणार आहे। मिक्सरला हाय स्पीडवर एकदम फिरवून घ्यायचं आहे। आता व्हॅनिला इसेन्स आहे माझ्याकडे, ते 2-3 ड्रॉप घातलेले आहे। तुम्ही कोणता अवेलेबल असेल तो घालू शकता। फिरवून घेतल्यावर परत आपण ते आईस्क्रीमच्या कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आहे। आणि याला आईस क्रिस्टल यायला नकोत, मी इकडं अवेलेबल असलेली कॅरी बॅग अशी लावून घेतलेली आहे। तुम्ही पण, त्यामुळे काय होतं, आईस क्रिस्टल जमत नाहीत वर, म्हणजे बर्फ तयार होत नाही। आता याचं टोपण झाकून घ्यायचं आहे आणि ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, किंवा 7 ते 8 घंटे ठेवले तरी पण चालेल। आईस्क्रीम सेट होईपर्यंत आपण जामून करून घेऊया। 1/2 किलो खवा घेतलेला आहे, तो एकजीव आणि चांगला होण्यासाठी आपण इथं खिसून घेतलेला आहे। सगळा असा खिसून घ्यायचा। मग त्यात 2 टेबलस्पून मैदा घालायचा आहे। मैदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तळहाताच्या साहाय्याने आपण जसं भाकरीला पीठ मळतो ना, त्याप्रमाणे सगळं चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे जामून चांगले होतात आणि त्याला क्रॅक पडत नाहीत। अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे सगळं। थोडी इलायची पावडर आहे, ती पण घालायची आहे। आपण पाकात घालतोच, पण त्याचा वास उडून जातो, म्हणून आपण यात पण घातलेलं आहे, म्हणजे टेस्टला खूप छान लागतं। आता सगळं मिक्स करून घेतलंय परत। आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। मी तर छोटेच करून घेत आहे, कारण आपण तेलात तळतो ना, तेव्हा पण ते अजून मोठे होतात आणि नंतर पाकात घातल्यावर पण मोठे होतात, म्हणून मी एवढ्याच साईजचे केलेले आहेत। तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही मोठे पण करून घेऊ शकता। अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे। असेच प्लेन दिसायला पाहिजे, एक पण क्रॅक त्याला नको आहे।
हे बघा सगळे मी असे करून घेतले आहेत. मुलांना आकार आवडतात ना वेगवेगळे, म्हणून थोडे उभे पण करून घेतलेले आहेत. आता तेल गरम केलेलं आहे. फक्त जास्त गरम करायचं नाही आहे, लो फ्लेमवरच ठेवायचं. पेशन्स ठेवून तळायचं, अजिबात गडबड करायची नाही आहे. वरचं आवरण लवकर लाल होतं, पण आतून तळायला वेळ लागतो आणि आत शिजत नाहीत, त्यामुळं बारीकच ठेवून तळायचे. थोड्या वेळाने असे चमच्याच्या सहाय्याने फिरवून घ्यायचे, म्हणजे सगळीकडून तळले जातात एकसारखेच आणि कलर पण छान येतो. सावकाश करायचं, फक्त तेल उडू शकतं अंगावर. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे करायचं आहे. लो फ्लेमवरच करायचं, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. बघू शकता तुम्ही, कलर किती छान आलेला आहे आणि मोठे पण झालेले आहेत ते आकाराने, म्हणून मी लहान ठेवले होते साईजला. सगळे अशा प्रकारे काढून घ्यायचे. मस्त ना, कलर पण किती छान आलेला आहे. तेल सगळं निथळून मग टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत. आता उरलेले आहेत ना, ते पण सोडूया हळूहळू. गॅस फक्त लो फ्लेमवरच ठेवायचा, अजिबात मोठा करायचा नाही. आणि अशाच प्रकारे सगळे करून घेऊया. मस्त होतात घरीच गुलाबजामुन. मुलांच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत ना, मग त्यांना नवीन नवीन काहीतरी हवंच असतं. मग अशा प्रकारे हेल्दी असेच गुलाबजामुन लवकर झटपट होतात, करून घेऊया. सुपर फास्ट, सुपर टेस्टी आणि तेलकट पण नाही आहेत. मग कोण कोण करून देत आहे मुलांना. आता आपण उभ्या आकाराचे पण केलेले ना, ते पण तळून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, सगळे अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत. आता पाक करायला ठेवूया. एका कढईमध्ये 1.5 कप साखर आणि 1.5 कप पाणी घालायचं आहे. आता याला थोडं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मेल्ट होतं. आता सगळं विरघळलेलं आहे. त्यात थोडी इलायची पावडर घालायची आहे. पाक आपल्याला एकतारी वगैरे करायचा नाही आहे, चिपचिप होईल एवढाच करायचा आहे. बघू शकता तुम्ही, 10 मिनिटातच तयार झालेला आहे पाक आपला. हातात घेऊन बघायचा आहे, तार दिसत आहे ना, तेवढाच करायचा आहे. आता गॅस बंद करूया. गरम पाकातच आपल्याला जामून घालून घ्यायचे आहेत सगळे. या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता जामून घालून घेऊया आपण. सगळे अशा प्रकारे घालून घेतलेले आहेत. फिरवून घ्यायचेत एकदा आणि झाकून ठेवूया. मस्त इथं आपले गुलाबजामुन झालेले आहेत. परफेक्ट, सुपर टेस्टी, सुपर हेल्दी, छान झालेले. मी सेट होण्यासाठी ओव्हरनाईट ठेवलेलं होतं. आता याला जरा असं चाकूनं साईडनं जरा ढिल्लं करून घ्यायचं आहे, म्हणजे लगेच सुटतं. एकदम सॉफ्ट आणि मार्केटमधून विकत आणल्यासारखंच झालेलं आहे. पीसेस पण कट करून दाखवत आहे. वाव, आईस्क्रीम आणि हॉट जामून कोणाला नाही आवडणार. मस्त डेझर्ट आहे, नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा.